नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून कॉन्स्टेबल जनरल ड्युटी या पदासाठी जाहिरात आलेली आहे। सर्व 10वी पास उमेदवारांसाठी याच्यासाठी खूप चांगली संधी असणार आहे। जागा जवळपास 25,000 प्लस असणार आहेत। या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे मित्रांनो। आणि तुम्ही देखील या एसएससी कॉन्स्टेबल जनरल ड्युटी या परीक्षेसाठी तयारी करत असाल आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आता ही परीक्षा मराठीमध्ये देखील होते, त्याच्यामुळे याची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची मराठीमधली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध करून दिलेली संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित तुमची ही बॅच असणार आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉल करू शकतात आणि ही बॅच जी आहे तर तुम्ही नक्की जॉइन केली पाहिजे जर तुम्ही एसएससी जीडी चा फॉर्म भरत असाल तर। बघा, एसएससी जीडी 2026 या वर्षासाठी जाहिरात आलेली आहे। बघा, ऑनलाईन फॉर्म तुमचे 1 डिसेंबर पासून तर 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला तुमचे ऑनलाईन फॉर्म जे आहे तर ते भरायचे मित्रांनो। आणि याची जी परीक्षा होणार आहे तर ती फेब्रुवारी ते एप्रिल 2026 या दरम्यान कधीही त्यांची एक्झाम डेट जी आहे तर ती येऊ शकते मित्रांनो। आणि यावेळी ही परीक्षा मराठीमध्ये देखील होणार आहे। बघा, मराठी सोबतच 13 वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये आपली ही मराठी भाषा जी आहे तर ते आपल्याला दिसते। बघा, ही मराठी भाषा, त्या मराठी भाषेमध्ये देखील हा पेपर जो आहे तर तो होणार आहे। कोणकोणत्या पदांसाठी वॅकन्सी येणार आहे बघा, बीएसएफ मध्ये कॉन्स्टेबल जनरल ड्युटी, सीआयपीएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी, एसएसएफ, त्यासोबतच आसाम रायफल मध्ये देखील जनरल ड्युटी याच्यासाठी या पोस्ट ज्या आहेत तर त्या भरल्या जाणार आहेत। कुठे किती जागा आहेत? जवळपास 25,487 जागा ज्या आहेत तर त्या पाहायला मिळणार आहेत। त्याच्यापैकी बीएसएफ मध्ये 616 जागा, सगळ्यात जास्त जागा सीआयएसएफ किती 14,595 जागा पाहायला मिळतात। त्याच्यानंतर सीआरपीएफ 5,490, त्याच्यानंतर एसएसबी 1,764, आयटीबीपी 1,293, त्याच्यानंतर आसाम रायफल 1,706 आणि सेक्रेटेरिएट सिक्युरिटी फोर्स एसएसएफ 23 जागा। या सगळ्या जागांसाठी वॅकन्सी, त्यासोबतच मेल कॅन्डिडेटसाठी कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला इथं सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पाहायला मिळणार आहेत। ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस यांच्यासाठी आरक्षण, पुन्हा फिमेल साठीचं हे आरक्षण जे आहे तर ते तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे। इयर वाईज जर वॅकन्सी पाहिली तर मागच्या वर्षी देखील 53,000 एवढे जागा होता, त्याच्या मागच्या वर्षी 46 जागा, 50,000, तर दरवर्षी 51,000 जागा येतात, पण यावर्षी 25,000 जागा ज्या आहेत तर त्या आलेल्या आहेत। पात्रता काय पाहिजे मित्रांनो? फक्त 10वी पास एवढीच तुमची पात्रता जी आहे तो तुमच्याजवळ पाहिजे आहे। पे स्केल किती आहे? 3 लेवलचं आहे। 21,700 ते 69,100 एवढं तुमच्यासाठी पगार जो आहे तर तो दरमहा असणार आहे। वयाची अट ही 18 ते 23 आहे मित्रांनो, वयाची अट फार कमी आहे। परंतु जर तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 3 वर्ष एक्स्ट्रा म्हणजे 26 पर्यंत फॉर्म भरू शकतात। आणि जर तुम्ही एससी किंवा एसटी मध्ये असाल तर याच्यामध्ये तुम्ही 5 ऍड करायचं म्हणजे तुम्ही 28 वर्षापर्यंत फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात मित्रांनो। त्याच्यासोबत परीक्षा शुल्क हे फक्त 100 रुपये असणार आहे। बाकी फिमेल, एससी, एसटी, एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी कोणतेही परीक्षा शुल्क हे नसणार आहे। परीक्षेचे निवड टप्पे पाहिले तर पहिल्या टप्प्यात काय असणार आहे मित्रांनो? सगळ्यात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे, ऑनलाईन सीबीटी टेस्ट होणार आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यात तुमचं ग्राउंड, त्याच्यानंतर तुमची शारीरिक मापन चाचणी, हे दोन्ही एकाच वेळी होतं मित्रांनो। आणि त्याच्यानंतर मेडिकल टेस्ट होते, त्याच्यानंतर तुम्हाला जॉईनिंग दिली जाते। सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा तुमचा लेखी परीक्षेचाच असतो। याच्यामध्ये तुम्हाला 4 विषय पाहायला मिळतात। पहिला जो विषय असतो तो म्हणजे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, ज्याच्यावर 20 प्रश्न येतात 40 गुणांसाठी। पुढचा असतो जीके, 20 प्रश्न 40 गुणांसाठी। त्याच्यानंतर असतो मॅथ हा विषय, 20 प्रश्न 40 गुणांसाठी। आणि हिंदी किंवा इंग्लिश या दोघांपैकी एक भाषा तुम्हाला निवडावी लागते, त्याच्यावर 20 प्रश्न येतात 40 गुणांसाठी। अशा 80 प्रश्न 160 गुण आणि वेळ तुम्हाला मिळतो 1 तास 60 मिनिटे। त्याच्यानंतर तुम्हाला बोलवलं जातं फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, म्हणजेच काय, तुम्हाला ग्राउंड साठी बोलवलं जातं। जे कोणी मेल कॅन्डिडेट असतात तर त्यांना 5 किलोमीटरचं ग्राउंड हे 24 मिनिटात क्लिअर करावं लागतं आणि जे फिमेल कॅन्डिडेट असतात त्यांना 1600 मीटरचं ग्राउंड हे 8-8.5 मिनिटात जे आहे तर ते कव्हर करावं लागतं। त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे काय, तुमची उंची जी आहे तर ती मोजली जाते। जे कोणी जनरल, एससी आणि ओबीसी या कॅटेगरीमध्ये असाल तर त्यांना 170 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर हाईट असणं इथं बंधनकारक आहे।
त्यासोबतच जे कोणी एसटी प्रवर्गातील असतील त्यांना फक्त 162.5 आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर उंचीची अट जी आहे तर ती इथं ठेवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात देखील याचे परीक्षा केंद्र आपल्याला पाहायला मिळतात. बघा इथं जर तुम्ही पाहिलं बघा, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, नागपूर आहे, मुंबई आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे आहे. इथं तुमची लेखी परीक्षा जी आहे तर ती घेतली जाणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हा संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 20 प्रश्न येणार आहेत आणि 40 गुण असणार आहेत याच्यावर. तर हा सगळा सिलेबस आहे. याच्यावर डिकोडिंगचा एक लवकरच व्हिडिओज आहे तर तो तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. हा जीकेचा सिलेबस पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर हा मॅथचा आणि इंग्लिश किंवा हिंदी यांच्या संदर्भातली ही टेस्ट असणार आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती जाणून घेतली. आगामी काळात याचा फॉर्म कशा पद्धतीने भरावा याच्या संबंधीची इतर माहिती, अभ्यासक्रमाची स्ट्रॅटेजी, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल जरूर जॉईन करून ठेवा आणि एसएससी जीडीच्या बॅचेससाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला पाहिजे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.